पप्पू राजवेलकर साहेब आणि सुशांत राजवेलकर साहेबांचा सन्मान होणार आहे. आदरणीय मिलिंद साहेबांना विनंती असेल आपला शुभ असं सन्मान केला जाणार आहे. सकाळपासून जे जे मॅच झाल्या त्यामध्ये चेस करणारे संघ विजयी होताना आपण पाहिलं होतं. आदरणीय संजय पातेरे साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळतात. पातेरे साहेब आपलं स्वागत आहे. एक गोड असं व्यक्तिमत्व आहे. या आपला सन्मान आहे तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आदरणीय संजय पातेरे साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी करूयात. रातांबेवाडीला विनंती आहे आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा. दोन्ही संघ एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा फक्त. सुनील आणि बाबा ही जोडी मैदानाच्या मध्ये आहेत. फक्त एक एक्स्ट्रा प्रतिनिधी येऊ द्या इथे कारण लाईव्ह टेक्निशियल टीम आहे त्यांना बाकीच्या सर्व काही गोष्टी आहेत. पातेरे साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी आपण पाहिला. यापूर्वी एक गोड असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चला अंपास तयार आहेत. मॅचच्या दिशेने वळूयात. समीर पाटकर सर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. अविनाश सर मैदानाच्या मध्ये आहेत. पहिलाच बॉल सुनील साठी. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल त्या ठिकाणी जातोय. फील केला जातो तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या बॉलवरती 1 रन. गणेश कोणता संघ आपण पाहतायत तोच गणेश कोणता संघ अगदी ज्या गावामध्ये समालोचन करण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून मिळाली त्या आदरणीय निलेश मांजरेकर साहेब आणि संपूर्ण गणेश कोणची टीम. लेग बाय पंचांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतात. लेग बायच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 2. सुचित सुचित पोस्टुरे तयार. ओ सुचितचा बॉल खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळाला. सुचित म्हणा किंवा धैर्य म्हणा काही असे खेळाडू आहेत टीम रातांबेवाडीमध्ये देखील ज्यांच्याही नावाची चर्चा सातत्याने होत असते. दुसऱ्या बाजूने विशाल मांजरेकर बावा असू द्यात किंवा सुनील असू द्यात हेही असे खेळाडू आहेत ना गणेश कोण संघाचे महत्वाचे. बॅकफुटला गेले. फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तो धावतोय बॉलवरती परंतु नाही थांबू शकणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक यू. एक्स्ट्रा अगदी आपण पाहिलं तर क्लास दाखवणारा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 6. आणखीन एक शो खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. जम्प करतायत. बॉल अपील करतायत. एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिलं त्या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 7 धावा. 5 बॉलचं षटक असल्या कारणामुळे षटक मात्र या ठिकाणी समाप्त होत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये टीम गणेश कोण संघाची धावसंख्या धावफलकावरती 7.
धावसंख्या 7 झाल्यात. दुसरं षटक करण्यासाठी धैर्य पुन्हा मात्र तयार होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन या संघाचे एक महत्वाचे खेळाडू म्हणून धैर्य यांच्याकडे देखील पाहिलं जात आहेत. धैर्य तयार. धैर्यच्या समोर आपण पाहिलं तर सुनील स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल फटका सजवलाय सुनीलच्या बॅट मधून, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा एकूण 6 षटकार. थँक्यू. किरीटचं गाणं लागल्यानंतर आता बाकीच्या काही जणांच्या चेहऱ्यावरती स्माइल पण आलाय. धावसंख्या 13. हा, उमरोले आणि पिंपलगावच्या कॅप्टनना विनंती सर आपण टॉस करण्यासाठी यायचं. उमरोले आणि पिंपलगाव. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय झेलवरती. त्या ठिकाणी झेलची जी संधी हो झेल मैदानाच्या मध्ये घेतलाय. पहिली मोठी विकेट आलाय. सुनील बॅक टू डी डगआउट गॉन. फलकावरी धावा झाला 13. पहिला बॉल वरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती लगे विकेट आलाय. आदू अर्पित खूप चांगलं काम तेही करतायत. प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका दिलेली आहे आणि प्रत्येक जण प्रत्येकाची भूमिका स्पष्ट करतायत. धावसंख्या 13. पुढचा बॉल वेगवान बॉल जलद गतीचा बॉल पुढे टाकलाय आशिष यांच्यासाठी. आशिष यांच्या नावाची सातत्याने चर्चा झाल्यात. नारंगीच्या मैदानावर त्या पण आशिषची ती बॅटिंग प्रत्येकानं पाहिली होती. तेच आशिष सध्या मैदानाच्या मध्ये आहेत. डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. परंतु धैर्य आतापर्यंत धैर्यानं गोलंदाजी मैदानाच्या मध्ये करतोय. तो नाव त्याचं धैर्य आहे. धैर्य त्याच्याकडे सिद्ध आहेत. पुढचा बॉल घेऊन फटका खेळलाय. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल चाललाय मिड विकेटला. खेळाडू आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. फिल्डिंग करेपर्यंत त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 14. शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हर मधला. धावसंख्या आतापर्यंत 14च्या घरामध्ये गेल्यात. लास्ट बॉल हा निर्णायक असणार आहे. पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळला जातोय. पुढचा बॉल फटका खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक. सोळा धावा. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 16. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहेत. या जाऊयात डीजे सुमितकडे. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 16. पहिल्या ओव्हरमध्ये आला 7. दुसऱ्या ओव्हरमध्ये आला 9. आज घोडेकर गावाचे आपले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी दाखल होतात मोठ्या संख्येने. त्या सर्वांचं स्वागत आहे.
धावसंख्या झाला 16. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. सनी आलाय. सनीचा बॉल हाताळण्यासाठी तयार आहे. सनी स्ट्राईक एंडला. आशिष व्हाईट बॉल पंच त्या ठिकाणी घोषित करत असताना पाहायला मिळतात. समीर पाटकर सर व्हाईट बॉल संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. फटका हवेमध्ये खेळलाय त्या ठिकाणी पंचाने नो बॉल कळवलाय. ओ नो बॉल कळवलाय चक्क म्हणून घोषित केलाय. गोलंदाज सनीला 9+1 एकूण 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. जाऊन पोहोचेल ते मात्र या 2 ने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. चला पिंपलगाव आणि उमरोलीमध्ये आपण टॉस करून घेऊयात. पिंपलगाव आणि उमरोली चला टॉसच्या दिशेने जाऊयात. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जातोय. पिंपलगाव आणि उमरोलीमध्ये टॉस होतोय. टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कॉल जातोय पिंपलगावच्या बाजूने जातोय. पिंपलगाव डिसिजन सांगायचं. 3 ओव्हरचा मॅच आहे. हा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 3 ओव्हरचा मॅच असेल. पिंपलगाव विंड टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. उमरोलीला बॅटिंग करायची आहे. चला मैदानाच्या मध्ये जाऊयात. पुन्हा एकदा अंकुशला घेऊन आल्यात. नवीन गोलंदाज अंकुश आल्यात. आता पंचाने सांगितलं की ते फ्री हिट. पुढचा बॉल फाटका सजवलाय. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक विस्फोटक अंदाजामध्ये ठोकलेला हा दर्जेदार षटकार. 6. काय कडक स्ट्रोक खेळवतात. षटकार. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. पंचवीस धावा धावफलकावरती लगावण्यात आलाय. षटकार ठोकला. इरादे स्पष्ट आहेत. विशाल मांजरेकर अर्थातच बावा या खेळाडूची नेहमी हवा असते. तो सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज त्याला बॅटिंग करायची. गणेश कोणची अपेक्षा त्याच्यावरती सर्वाधिक जास्त नजरा या मॅच मध्ये असणार आहेत. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र चाललाय गॅप मध्ये. बिटवीन द गॅप मध्ये वेगाने ट्रॅव्हल होईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. दर्जेदार चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती 29-29. आक्रमक विस्फोटक अंदाजामध्ये सध्या बॅटिंग केली जात आहेत. हो बॅटिंग करणं आम्ही जाणतो मैदानाच्या मध्ये हे सध्या सांगतायत. शॉर्ट बॉल बरोबर फेकलाय. फटका पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. पंचांचा सिग्नल. 1 बाउन्सने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार षटकारांची सध्या आतिषबाजी सुरू झालेली आहे. नाव आहे विशाल. मैदानाच्या मध्ये सध्या फायरिंग मध्ये आहेत. फायरिंग नाही रेग्युलरली फायरिंग तो आता करतोय. अंकुश वरती सध्या अंकुश नियंत्रणामध्ये सध्या तरी दिसत नाहीत. नियंत्रण त्याला मिळवणं गरजेचं आहे. पुढील बॉल आणखीन एक. ओ हो फटका खेळलाय. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
थँक्यू. 39 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. कोण म्हणतं धावा बनत नाहीत, विशाल मांजरेकर जर ऑन फायर झाले ना तर धावा काय धावेपेक्षा जास्त धावा बनवू शकतात असे खेळाडू आहेत. सर्व काही या खेळाडूवरती पल्लवित आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आशिष महत्वाचे हेही खेळाडू आहेत, परंतु आज विशाल मांजरेकर यांना जास्तीत जास्त संधी हे मात्र उपलब्ध करून ते देत आहेत मैदानाच्या मध्ये. पुढचा बॉल ओद विकेट. आणखीन एक फटका सजवलाय. खतरनाक स्ट्रोक मैदानाच्या मध्ये. विशाल मांजरेकर ऑन फायर, रेग्युलरली फायर, ब्लास्ट वरती ब्लास्ट, हल्ले. थँक्यू. बाहेर झेल घेणाऱ्यांसाठी काव्या विकास शिगवण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. वा वा वा. मैदानाच्या मध्ये विशाल यांची बॅट जणू काही बोलू लागल्यात. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत 45 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरचा जर खेळ पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, एकूण 16 होत्या. त्याच्यानंतर सनी आले. सनीनं सुरुवात जिथून केली ना, गेम बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही, म्हणून म्हटलं क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त काळ जास्त वेळ जात नाही मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती अभय आलाय. अभिचं षटक. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस बॉल. फटका तितका प्रॉपर टायमिंग तर नाही झालं. अगदी या बॉलवरती आशिषला मैदानाच्या बाहेर पाठवायचं होता, पण टायमिंग सहित खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आशिषची विकेट आलाय. गॉन. थँक्यू. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. आशिषची विकेट आल्यात. नव्यानं बॅटर जयेश मैदानावरती आल्यात. हे एक दर्जेदार खेळाडू जयेश. आज जयेशला देखील इम्प्रेस करायचं. दुसऱ्या बाजूने विशाल तर करतायत. चौकार षटकाराची चौफेर, आतिषबाजी, 3 सिक्सर 2 चौकार हे त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 29 धाव्यांवरती ते बॅटिंग करतायत. कोलमटापाचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी पाठीमागे बॉल जातोय. स्ट्राईक तर विशालला घ्यायचे आहेत. पंच लेग बायचे इशारा घोषित करतायत. लेग बायच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 46 धावा. धावा झालेल्या आहेत. 46. 3 बॉल बाकी असणार आहेत. स्ट्राईक एनवरती विशाल मांजरेकर, अर्थातच बावा. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. पंच समीर पाटकर सर आमच्या दिशेने वळतायत, डेफिनेटली दर्शवतायत वाईड बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र काउंट केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते मात्र 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाब्यांसाठी धावा धाव पळापळ सर्व काही मैदानाच्या मध्ये सुरू झालं आहे. पुढचा मॅच एका बाजूने आपण पाहिलं तर पिंपलगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल उमरोळी. या 2 संघांदरम्यान पुढची रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर द विकेट अभिचा बॉल पुन्हा एकदा थोडा पुढे टाकलाय. स्वतःला अगदी ब्रॉकल करून घेतलं. खोलवा टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे मात्र डॉट बॉल आलाय. शेवटचे अंतिम बॉल आता शिल्लक आहेत ते मात्र 2. 47 धावा धावफलकावरती. अभी तयार. अभी नहीं तो कभी नहीं, अभी है तो सब कुछ मुमकिन है, आता सांगतायत रातांबेवाडी. फटका हवेमध्ये खेळलाय. प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु त्यांच्यापासून दूर राहिला बॉल. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 49. 49 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. शेवटचा बॉल आता मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहे. धावा 49. 50 नाही झाल्या पण एकूण 50 झाल्यात. 49. पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे असेल. हे षटक अभिचं खूप चांगलं राहिलं आहे. एकही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिला नाहीत. या षटकामध्ये विकेटने सुरुवात, सिंगल, वाईड, डॉट, डबल, एकूण 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 4 बॉल मध्ये. लास्ट बॉल या ओव्हर मधील अभिचा. लास्ट बॉल
मोठा फटका अपेक्षित होता गणेश कोण टीमला आणि विशाल मांजरेकर बावाच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर जाऊन पोहोचतायत त्या मात्र 55 झाल्यात आणि अब तक 56 रन मैदानाच्या मध्ये करायचे आहेत. 56चा पाठलाग करायचा आहे. या आपण डीजे कडे जाऊयात, एक संगीत घेऊया आणि येऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. होणार आहेत. आदरणीय शैलेश बोरले साहेब यांचे सन्मान या ठिकाणी होणार आहेत. तांबडीवाडीचे शैलेश बोरले साहेब आणि संकेत आंबेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कॅमेरामॅन आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने वळूयात. आदरणीय संकेत आंबेकर साहेब, आदरणीय बोरले साहेब, शैलेश बोरले साहेब, आदरणीय संतोष भिकू शिगवण साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. संतोष शिगवण साहेबांचा सन्मान होणार आहे. संतोष शिगवण साहेबांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करून घेऊयात. आदरणीय संदीप बैकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय सन्माननीय संदीप बैकर साहेब यांचा सन्मान आहे तो या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. आदरणीय मिलिंद लांजेकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज उपस्थिती म्हणून मिलिंद लांजेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय सुभाष जाधव साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुभाषजी जाधव साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. आदरणीय यश बैकर, जयेश बैकर, आदरणीय जयेश बैकर यांचा सन्मान केला जाईल. आदरणीय सिद्धू कलमकर यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहेत. आदरणीय सिद्धू कलमकर यांचा सन्मान होणार आहे. जय बैकर साहेबांचा सन्मान होतोय. त्याच्यानंतर सिद्धू कलमकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल. चला बॅट्समॅन येऊ द्यात. आदरणीय राकेश शिगवण साहेब यांचा सन्मान केला जाईल. राकेश शिगवण साहेब यावं आपण. राकेश शिगवण साहेब, आदरणीय जितेंद्र वैराग साहेब, राकेश शिगवण साहेबांचा सन्मान करूयात. आदरणीय जितेंद्र वैराग साहेब यांचा सन्मान करूयात. आदरणीय जितेंद्र वैराग, आदरणीय निलेश जाधव, आदरणीय निलेश जाधव यांचा सन्मान आपण करूयात. आदरणीय निलेश जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव करूयात. प्रमोद सरांचे गोड आवाज आहेत, तो पुढच्या इनिंगसाठी तुम्हाला ऐकू येणार आहेत. सुरेंद्र लांजेकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सुरेंद्र लांजेकर साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. आदरणीय ही सर्व व्यक्तिमत्व आहेत. कौशिकी पोस्टुरे यांचा सन्मान केला जाणार आहे. कौशिक पोस्टुरे, केपी आपण जायचं आहे. चला लगेच जा, कारण मॅच देखील ऑन ग्राउंड सुरू होतोय. कौशिक पोस्टुरे यांचा सन्मान केला जातोय. चला कॅमेरा पुन्हा त्या मॅचच्या दिशेने जाईल. आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आवाज ऐकूयात प्रमोद सरांचा. धन्यवाद. पहिला चेंडू आशिष गोलंदाजी मार्क वरती तयार. नक्कीच
रातांबेवाडी संघाचा फलंदाज या ठिकाणी सुरक्षितरित्या खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी कव्हर्सला डिफेन्स करण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने सुरुवात झालेली आहे. धावसंख्या 56 जिंकण्यासाठी आवश्यक आहे. पाठीमागचा सामना आपण पाहिला होता, जे आपण या ठिकाणी आतापर्यंत अंदाज करत होतो की जे सामने चेस केले जातात ते या ठिकाणी जिंकतात, परंतु कदाचित हे समीकरण खोडून काढले पाठीमागच्या सामन्याने. आता मात्र ते चित्र या ठिकाणी पाहायला मिळेल का बघावं लागेल. पाहतोय आपण गणेश कोण संघ विरुद्ध रातांबेवाडी संघ. रातांबेवाडी संघ क्षेत्ररक्षण करता फलंदाजी करताना या ठिकाणी शरीरावरती चेंडू आदळतोय. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. पंच आमच्याकडे वळतात लेगबाजी स्वरूपात. या ठिकाणी इशाराही येतोय. एक धाव मिळेल. मात्र कडक गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला गणेश कोंड संघाची, कारण अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करून 56 धावांचा डोंगर ठेवलाय. चेंडू असणार आहेत 20 आणि धावा असणार आहेत 56. आतापर्यंत आपण पाहतोय एकूण 3 चेंडू हाताळून झालेत. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. मोठा फटका खेळण्याची संधी नाही आहे. बॅटची कडा घेऊन पहिला मासा गळाला. बॅक टू डक आउट गॉन. थँक्यू विजय. जरा फलंदाज लवकर लवकर जायचं आहे, कारण सामने आपल्याला संपवायचे आहेत. धैर्यासारखं काम करावं लागणार आहे. ती धैर्यशील तर या ठिकाणी दाखवावी लागणार आहे, कारण 56 धावांचा डोंगर आहे. खचून जमणार नाही आहे. संकटात पराकाष्ठा करणं, संकटात परिश्रम करणं हेच यशाचं ध्येय असतं. हेच मर्ममूलक आहे, लक्षात घ्या. ऑन साइडला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आउटफील्ड वरती अजूनही चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येत नाही आहे. दरम्यान या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत वेगाने. नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल यानंतरचा. यानंतरचा होणारा सामना पिंपळगाव विरुद्ध उमरोली संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीचा सामना असणार आहे. मोठं बॅटल या ठिकाणी भेटीला येते, परंतु दरम्यान या ठिकाणी पाहतोय आपण पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण रातांबेवाडी संघाची तर 4 धावा. गोलंदाज क्रमांक 2 चा या ठिकाणी दाखल होतोय. नक्कीच गणेश कोंड संघाचा. सुरुवातीला गणेश कोंड संघाची काहीशी स्थिती जरा फलंदाजीमध्ये डळमळ झाली होती, मात्र नंतर आक्रमक फलंदाजी पाहिल्यानंतर धावांचा डोंगर कसा रचत गेला ही कल्पनाही केली नसेल रातांबेवाडी संघाने. आता मात्र तशी कामगिरी या ठिकाणी रातांबेवाडी संघाचा अक्षय आणि धैर्य याला करावी लागणार आहे. स्ट्राईक वरती पाहतोय आपण धैर्य, अक्षय. अक्षय म्हणजे जे कधी क्षय होत नाही असा आपल्याला या ठिकाणी खेळ करावा लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाज राज याचा. हो काय चेंडू हाताळला, अतिशय सुरेख चेंडू. यॉर्कर करण्याचा चेंडू या ठिकाणी यशस्वी होतोय. फलंदाजाला काहीसा चेंडू समजलेला नाहीये. फटका ऑनसाइडच्या दिशेने फटकवायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव विसावलं यष्टीरक्षकाकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो स्लोवर करण्याचा बोटांची जादू फिरकी या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी 2 धावा नाही थांबू शकत आहे. 2 धावेने आणि एक 2 धावेने तुमचं काम नाही बघणार आहे. जर रातांबेवाडी संघाला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर एक 2 धावाने आपलं काम होणार नाही आहे, कारण आपल्याकडे चेंडू कमी आहे. धावांचा डोंगर पार करायचा आहे. आपण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा, आता आपण बघितलं तर 5-6 धावांपर्यंत मजल मारू शकलो. आलाय समोरच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स नाही थांबणार. सीमा पार चौकार 4 धावांसाठी.
थँक्यू. 4 धावेने धावसंख्या डबल अंकावरती पोहोचलाय 10 वरती. समोरच्या दिशेने मानवंदनेसाठी चेंडू आलाय. या ठिकाणी झेल झाला असता तर कदाचित या ठिकाणी आपल्याला ज्याने बक्षीस लावले काव्या विकास शिगवण यांच्या मार्फत 100 रुपयाचं पारितोषिक मिळू शकला असता. आला एक षटकार खणखणीत मिळतील धावा 6. थँक्यू डीजे थँक्यू. तर सकाळच्या सत्रामध्ये आपण केसीसी महापौर संघ जर बघितलं ना त्यानंतर फटकांची आतषबाजी नव्हती मिळाली आणि या ठिकाणी स्क्वेअर लेगला मोठा फटका सजवायचा होता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फलंदाज गॉन बॅक टू डगआउट. थँक्यू. आणि संध्याकाळचं सत्र आहे. आता मात्र धावांचा पाऊस या ठिकाणी ओघ पडेल आणि आता काव्या विकास शिगवण यांनी जे 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय ना ते आता या ठिकाणी बरेच क्षेत्ररक्षक पटकवतील. कारण आता चेंडू बाहेर यायला लागलेत. हवेचा ओघ ऑनसाईडच्या दिशेने आहे आणि बरेच आपण क्षेत्ररक्षक पाहतोय आता हळूहळू आपली जागा ऑनसाईडला सेट करायला लागलेत. म्हणजे कॅच कोण पकडणार याची आता चुरस लागेल आणि नक्कीच या ठिकाणी पाहायला लागेल आपल्याला कशा पद्धतीनं धावसंख्या झालेली आहे. आतापर्यंत 16 धावा धावफलकी लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता असताना अजूनही 40 धावांची आवश्यकता. दुसरं षटक तिसरं षटक मार्ग असते या ठिकाणी. नवीन गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय ऋग्वेद आणि नक्कीच कोंडवाडी संघ यांना माहिती आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. आणि पहिला चेंडू या ठिकाणी नो म्हणून घोषित देतोय. आता मात्र या ठिकाणी चेंडू आहे सुपर हिट कारण यावरती मिळणार आहे फ्री हिट आणि या फ्री हिटचा कशा पद्धतीनं फायदा मिळवतोय पाहूया. काम करतोय का या चेंडूचं फिट. धरी आहे फलंदाजीवरती याचा फायदा होतोय का. हो अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळलाय. मात्र फ्री हिटचा चेंडू तेवढा तितकासा फायदा मिळवू शकले नाहीयेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने धावसंख्या सरकते पुढे 18 या धावसंख्येवरती. सुरेंद्र लांजेकर या ठिकाणी बक्षीस आले. सुरेंद्र लांजेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार या ठिकाणी जर सीमा पार केले जात आहेत तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे सुरेंद्र लांजेकर यांच्या मार्फत. ओहो संधी आहे फलंदाजाला संधी आहे या ठिकाणी पारितोषिक पटकवण्याची मॅच विजयी करण्याची. पाहूया सुरेंद्र लांजेकर यांचं पारितोषिक कोण पटकवत आहे. 3 षटकारावरती 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 8 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. 3-3-6 चेंडू जर षटकार आले तर 500 + 500 या ठिकाणी मिळतील आणि सामनाही या ठिकाणी विजयी होईल. परंतु या ठिकाणी फोलर यांचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तेवढं तितकं चांगलं झालं नाही. हिट झालाय मात्र आणखी एक बाईच्या स्वरूपात धाव मिळते का. निश्चितच या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. आता 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले 20 या धावसंख्या. आता मात्र कुठेतरी एक कठीण कामगिरी होताना पाहायला मिळते रातामेवाडी संघासाठी. गणेश कोंड संघ आक्रमक भेदक गोलंदाजी पाहायला मिळते आणि कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी मिळत नाही आहे फलंदाजांना. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी ऋग्वेद याची. बघा पहिलं षटक आशिषाने हाताळलं होतं. 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर राज याने 12 धावा खर्च केल्या. आता मात्र असे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम स्ट्रोक्स आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. हो सुरेख झेल होऊ शकला असता मात्र त्या ठिकाणी बॅलन्स करू शकले नाही स्वतःला. चेंडू पर्यंत शेवटच्या क्षणाला पोहोचले. चेंडू हातालाही त्या ठिकाणी टच झाला परंतु कॅच झाला नाही. नक्कीच कौतुक करावं लागेल. जवळजवळ नाही म्हटलं तरी 20 मीटर पेक्षा जास्त अंतर त्या ठिकाणी त्याने पार केलं. एवढा वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि आता मात्र या ठिकाणी झेल सुटलाय. जरी झेल सुटला असला तरी तितकासा त्याचा परिणाम या ठिकाणी गणेश कोंड संघावरती जाणवणारा नाही आहे कारण या ठिकाणी चेंडू आता मात्र कमी आणि धावसंख्येचं समीकरण वाढत चाललंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा मोठा फटका खेळायचा होता ऑन साईडला. प्रत्येक चेंडू आपण येतोय तो ऑन साईडला फिरवण्याचा प्रयत्न करतोय मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाही आहे. षटक समाप्त होतंय तिसरं. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे रातांबेवाडी संघाची 2-22. कमान डीजे.
थँक्यू डीजे. नक्कीच आता मात्र या ठिकाणी कमाल करावी लागणार आहे फलंदाजाला. न भूतो ना भविष्यते अशी कामगिरी करावी लागणार आहे तरच या ठिकाणी रातांबेवाडी संघ या भैरवनाथ क्रीडा मंडळ आयोजित गुडेकर चषकामध्ये भैरवनाथ चषकामध्ये 2026च्या आपलं स्थान बळकट करू शकतो. अन्यथा आपली पकड मजबूत केली आहे गणेश कोण संघाने. पहिला चेंडू मोठा फटका या ठिकाणी आलेला नाहीये. चेंडू कार्पेटच्या रूपात एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही कारण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र दोन्ही गाड्या एका रुळावरती आहेत. मात्र एक गाडी पटरीच्या खाली जाईल म्हणजे या ठिकाणी एक खेळाडू बाद होईल. कमांड डीजे. थँक्यू. आणि क्रिकेट हा असा खेळ आहे ना मित्रांनो, या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला वेगवेगळे मित्र मिळत असतात. आणि आयुष्य हे समुद्र आहे आणि हृदय या समुद्रातील लाटा आहेत. आणि किनाऱ्यावरती येणाऱ्या लाटा आपल्याला वेगवेगळे मित्र देऊन जातात. मात्र सुखादुःखामध्ये जो आपल्याला हजर असतो तो खरा मित्र आपल्याला हे क्रिकेट देऊन जातो. आणि तेच क्रिकेट आपण या मैदानामध्ये पाहतोय. आणि त्यासाठी मंडणगडचं क्रिकेट या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पायावरती चेंडू आदळ क्षेत्ररक्षकाच्या एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी सफळ होतोय. मात्र एक एक दोन दोन धावाने तुमचं काम होणार नाहीये. जवळजवळ आता पाहतोय आपण गणेश कोण संघ चांगली पकड मजबूत केली आहे. आता मात्र या ठिकाणी कोणतीही संधी रातांबेवाडी संघाला देणार नाही. आणि या ठिकाणी आता वेळ झाले आहे. मोठा फटका आलाय परंतु खूप उशीर झालाय. आणि या 6 धावेने धावसंख्या पुढे सरकते 31 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू असतील आणि 2 चेंडूवरती पाहूया किती धावा या ठिकाणी गोळा करू शकतायत. कारण जिंकण्यासाठी बघितलं तर 56 धावांचा डोंगर असताना निम्मा पल्ला या ठिकाणी पार झालाय. मात्र शेवटचे 2 चेंडू असणार आहेत आणि त्या मोठ्या फटक्यांचा या ठिकाणी उशीर झालाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का की चेंडू जातोय सीमापार नाही. त्या ठिकाणी थांबवलंय. एका धावेवरती समाधान मांडले कारण त्यांना माहिती आहे आता आपला संघ जवळ पराभवाच्या छायेमध्ये आहे. आणि या चेंडू नंतर आपण या ठिकाणी आणि यानंतर शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार आलाय परंतु झालाय उशीर. आणि नक्कीच या ठिकाणी सुरेंद्र लांजेकर यांचं जे बक्षीस आहे ना हे कंटिन्यू लागू राहणार आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार मारल्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेसाठी लागू झालंय. त्यामुळे नक्कीच सुरेंद्र लांजेकर यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 3 चेंडूवरती 3 षटकार 500 रुपये. आणि आता हे मात्र पाहायला मिळेल. आणि नक्कीच दुसरी गोष्ट म्हणजे या काव्या विकास शिगवण यांनी सुद्धा प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. सकाळच्या सत्रामध्ये मात्र याचं धुमशान उडालं होतं. त्यानंतर आता कुठेतरी शांत झालेलं दिसतंय. पण संध्याकाळच्या सत्रामध्ये ते